वेलकम आणि केरला ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। केरलाचा आजचा पहिला दिवस आहे आमचा। आता उठलोय, सकाळचे वाजलेत 6:30 आणि आता आम्ही चाललोय पद्मनाभ मंदिरला। भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ज्याची ख्याती आहे तो पद्मनाभ मंदिर। आता आम्ही तिकडे चाललोय। आता चालू आहे आमचा नाश्ता झाल्यावर आम्ही निघणार आहे इकडनं। आमची बस पण आली, समोर बघू शकता तुम्ही। सो आम्ही आता इकडनं निघणार आहे आणि जाणार आहोत पद्मनाभ मंदिरला। तुम्ही किती वेळ लागतो साधारण तिकडे? किती वेळ लागतो तिथे साधारण? इकडनं पोहोचायला किती? आम्ही आता हॉटेल मेरीटाईम मध्ये आहे आणि इकडनं पोहोचायला आम्हाला अर्धा तास लागेल तिकडे। सो बघूया, अर्ध्या तासानंतर आपण तिकडे मंदिरात जाऊ। मंदिरात काही शूटिंग करता येणार नाही, तुम्हाला बाहेरूनच दाखवेन मंदिर कसं आहे आणि काय आहे ते। सो असंच ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब नक्की करा। झाले निघायची आणि आता आम्ही पोहोचलो खाली। बसमध्ये बसायचं आणि जायचं आहे। काय वाटतं भाई, मजा येणार आहे? बारीक आहे आणि सगळ्यांचा मूड ऑफ आहे कारण पाऊस आहे। ठीक आहे, त्यातल्या त्यात केरळ सुरुवात असते की पावसाची, इकडनंच केरळमधनं सुरुवात होते भारतामध्ये पावसाची। आणि बघूया, चला पाऊस नाही लागला पाहिजे बस। चला जाऊया, पद्मनाभन मंदिरला जायचं आहे। पहिलाच स्पॉट आहे आपला पद्मनाभन मंदिर। सो चला निघूया। बघा खचाखच भरले आमची, सगळं सामान बिमान काल उतरवलं आहे आम्ही, रूमवर ठेवलं आहे। आता जाऊया, सगळेजण बसले। बघूया, एक एक दाखवतो तुम्हाला। थांबा, कोण कोण कसा बसलाय, कोण कोण झोपेला आलाय, सगळं दाखवतो। थांबा। रसिका हरवली। रसिकाचा पोऱ्या पण हरवला आहे ना। रसिकाचा पोऱ्या पण हरवलाय, सोडून आलो आम्ही त्याला तिथंच। बघा आम्हा वडाकम आहे तो इडली खाओ। आम्हा वडाकम है तो इडली खाओ, पण नाश्ता पूरा करो। सो गाइस, आता बस मध्ये बसलो आणि निघालोय पद्मनाभ मंदिरला। मंदिर चांगलं आहे का? चला बघूया। गोविंदा गोविंदा गोविंदा। चला ऑलमोस्ट इथे पोहोचलेलो आहे। गाडी आता पार्किंगला लागत आहे। पार्किंगला गाडी लागल्यानंतर खाली उतरायचं आहे। इथे एक पद्धत आहे की मंदिरात जाताना तुम्हाला लुंगीवरच जायला लागतं, लुंगी घालूनच जायला लागतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शर्ट असेल तर शर्ट चालू शकतं किंवा टी शर्ट नाही चालत। आणि मोबाईल कॅमेरा वगैरे काही अलाउड नाही तिकडे, आणि गॉगल्स सुद्धा अलाउड नाही। सो आता सर्व इथेच ठेवून जावं लागणार आहे। बाकीचं थोडंफार बाहेरचं वगैरे तुम्हाला दाखवू, पण मंदिरामधलं दाखवता नाही येणार कारण अलाउड नाही आहे। साऊथच्या बऱ्याचशा मंदिरामध्ये मोबाईल कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे। आता महाराष्ट्रातही व्हायला लागलाय, पण ही चांगली गोष्ट आहे। आपले देव आणि आपली देवांची संपत्ती ही दाखवणं गरजेचं नाहीये, मला तर असं वाटतं। ही चांगली गोष्ट आहे। सो चला बघूया, जाऊया आता मंदिरामध्ये। मोबाईल इथे सोडावं लागेल। उतरलो खाली आणि आता मंदिराकडे जाण्याच्या मार्गापर्यंत त्याच्या आधी आपल्याला लुंगी घ्यायला लागेल। पहनो लुंगी और बजाओ पुंगी। क्या भूमी, लुंगी घालायला लागेल आम्हाला। आता कसं वाटतंय तुला? ए याड्या, ए लुंगी घालायला लागेल, कसं वाटतंय तुला? लुंगी घालायला लागेल आता आपल्याला, कसं वाटतंय तुला? भारी वाटते। चला घेऊया लुंगी आणि जाऊया मंदिरात। मंदिरात तर कॅमेरा मोबाईल अलाउड नाही, तो मंदिराच्या आधीच सगळे शूटिंग करून घ्यायला लागेल। बराच काही आहे इथे बघण्यासारखं। यांचे जे गेस्ट हाऊस वगैरे सर्व आहेत ना, ते पण मस्त आहेत। म्हणजे एक वेगळाच फिलिंग आहे, वेगळाच हे आहे, म्हणजे स्ट्रक्चरच वेगळं आहे। दाखवतो बघा तुम्हाला। साऊथ
साईडला यायचं म्हणजे हेच असतं बघण्यासारखं की त्यांचे घरांचे स्ट्रक्चर वगैरे सगळं वेगळ्या पद्धतीचं असतं, एकदम गावठी आणि थोडं ॲम्बिशियस असतं, मजा येते बघायला. हा एक तो त्या पद्मनाभ मंदिराचा जो भाग आहे, जो इकडनं मंदिराकडे जाण्याचा भाग आहे तो आहे. इकडनं आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. आणि इकडे मेन गोष्ट म्हणजे इकडे तुम्हाला कपडे असे अलाउड नाहीत, फक्त धोती आणि तुम्हाला हे घालायला लागतं, लुंगी घालून जावे लागते तिथे. शकता आपले सगळे जे आहेत गाडीमधले आपल्यासोबत जे आहेत तेही सगळे लुंगीवरच आहेत. आणि इकडे सगळे जाणारे आपल्याला सगळेजण दिसणार, ते सगळे लुंगीमध्ये दिसणार आपल्याला. आणि लुंगी घ्याल इकडे तर सगळ्या गोष्टी विचारून घ्या, कारण इकडे हे लोक लुंगी विकताना पण फसवतात. आधी बोलतात 200ला डबल आणि नंतर सांगतात की नाही 280 रुपये तुम्हाला वर्ष पाहिजे असेल तर त्याच्यासाठीही तुम्हाला द्यावं लागेल. सो इकडे याल ती ही गोष्ट लक्षात ठेवा. लगभग आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे. थोडंसंच पुढे मंदिर आहे. सो या मंदिरामध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही. सो आता मोबाईल वगैरे ठेवायला लागेल. तुम्हाला मंदिराचा बाहेरचा भाग दाखवेन, त्यानंतर मोबाईल हा आतमध्ये लॉकरला ठेवावा लागेल, त्याच्यानंतरच आपल्याला आतमध्ये जावं लागेल, त्याच्याशिवाय आतमध्ये जायला मिळणार नाही. सो चला. मम्मी काय बोलते, कसं आहे हे मंदिर? तू गेलेली आहेस ना अगोदर? आतमध्ये सुंदर आहे. आता किती वेळ लागेल इकडनं मंदिरापर्यंत पोहोचायला? हेच मंदिर आहे काय? ठीक आहे. यांना मंदिर पण दाखवलं पाहिजे ना, आपण इथे आलोय तर मंदिर पण दाखवलं पाहिजे. हे बघा मंदिर बघा, बाहेरून दाखवतो तुम्हाला पद्मनाभ मंदिर. खूपच छान आहे, बाहेरून तर खूपच छान दिसतंय, पण आतमध्ये आपल्याला मोबाईल आतमध्ये ठेवायला भेटणार नाही, आपल्याला मोबाईलवर शूटिंग करता येणार नाही, म्हणून तुम्हाला बाहेरूनच दाखवते. बाजूला असं तलाव आहे आणि हे आहे पद्मनाभ मंदिर. साऊथचे मंदिर असतात त्यांचे उंच कळस आणि कळसाच्या बाजूचा जो स्पेस असतो तो खूप मोठा असतो आणि म्हणून तर या साऊथचे मंदिरांना हा काहीतरी वेगळा करून जातो असा प्रयोग असतो. चला जाऊया मंदिरात. केरळाचं मंदिर आहे हे, केरळमधलं मंदिर आहे. कसं वाटतं मंदिर? पण या मंदिराला ना यांचे जे कळस असतात ना, हे कळसच त्यांना काहीतरी वेगळं बनवून जातात. मंदिराच्या जवळपास पोहोचलोय आणि मंदिर बघा किती भारी आहे. साऊथचं मंदिर असतं ना त्याला ते कळस जो असतो ना तोच त्याला अट्रॅक्शन करून जातं. त्याचा कळस जो असतो तोच अट्रॅक्शन करून जातं. तुम्ही बघाल तर पुढे त्याच्या एक कीर्तिमुख लावलेला आहे, हे पाहू शकता, कीर्तिमुख लावलेला आहे वरती. आणि तिकडे एक अजूनही एक कळस टाईप आहे. सो तोही खूप छान दिसतोय. चला पुढे जाऊया. पण आता सॉरी गाईज की याच्या पुढे आपल्याला मोबाईल घेऊन जाता येणार नाही, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. सो आपण पुढचं बघूया, पुढे तुम्हाला नंतर दाखवेन. त्यातून बाहेर आलो आम्ही, पण एक मंदिरात एक गोष्ट अशी कळली की 8:30 वाजल्यापासून आम्ही लाईन लावली होती आणि दर्शन झालं ते आमचं 10:30 नंतर. 10:30 वाजता मंदिर खोलतं, तोपर्यंत हे लोक गर्दी जमवून ठेवतात, कारण यांना म्हणजे एक बघण्यात आलं की माझ्या निदर्शनास आलं की यांना 500 रुपये त्यांना एक तिकिटीसाठी हे लोक 500 रुपये तिकीटसाठी हे लोक गर्दी थांबून ठेवतात, जेणेकरून येणारं पब्लिक 500 रुपयाची तिकीट काढून आतमध्ये जातील. ही गोष्ट चुकीची वाटते. पद्मनाभ मंदिरवरनं आत्ता प्रवास आमचा परतीचा प्रवास चालू आहे. म्हणजे आता आम्हाला अजून कुठेतरी दुसरीकडे जायचं आहे. स्वतः कुठे जायचं आहे ते मलाही नाही माहिती, कारण मी वाईल्ड कार्ड एंट्री आहे, तुम्हाला तर माहिती आहे. ते आता पुढचं बघूया कुठे नेणार आहे. अजून एक मंदिर आहे, मंदिर नंतर संध्याकाळी आम्ही जाणार आहोत. कुठे जाणार आहोत तेही नाही माहिती आहे मला. सो जिथे जाईल तिकडची मी माहिती काढून तुम्हाला नक्कीच पुरवेल. सो असंच बघत राहायचं. गाईज पद्मनाभ मंदिर नंतर आम्ही आता आलोय झू मध्ये. केरळमधील एक झू आहे, तो आम्ही ते बघायला आलोय. बघूया नक्की प्राणी काय काय आहेत तिकडे, आणि आपल्याला झू आवडतो की नाही ते तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये. आणि बघूया चला झू मध्ये काय काय कोणते कोणते प्राणी आहेत. झू मध्ये तर आता एंटर केलंय.
आपण पहिल्यांदाच आल्या कारणाने आपल्याला काही इकडचं जास्त काही माहिती नाही. सो कोण आला असेल, मम्मी आली असेल किंवा मामा आला असेल, मामाला आणि मम्मीला विचारा, मामा चांगला आहे का झू हा? मस्त. आता आम्ही बघूया आपण. पण तुम्ही बघितलाय ह्याच्या आधी आलेलात का तुम्ही? नव्हता आला वाटतं. सो हा त्या झूचा गेट आहे, एंट्री आणि एक्झिटचा. आतमध्ये जायचं आणि बघायचं आहे की काय काय आहे. सो चला बघूया. सो या झू मध्ये आता एंटर झालेलो आहे आम्ही आणि बघणार आहोत इथे काय काय बघायला भेटतं आपल्याला. सो इथे काहीतरी दिसतंय, थांबा बघूया. काहीतरी आहे इथे. इथे बैल आहे. सो पहिलंच माकडांचं दर्शन झालंय इथे. एक झोपलाय आणि एक बघा इथे बसलाय. चिंपॅंजी. चिंपॅंजी माकडाची जात आहे. हे बघू शकता आपण. रानटी गहू, गहू बोलतात, गहू ते आहे ते. गवा गवा. हे बघा भूमी. भूमी हा लव्य बघा काय बोलते. भूमी रागवले ना इथं बसले बोल. ह्याला बघा जसं काय दुनियाचं सर्व दुःख ह्यालाच झालंय असा बसलाय हा. त्याचे आयटम सोडून गेले वाटतं याला. आईची तर नाही ते आयटमचे पण. एक माकरासोबत दुसरा माकर बसलाय बघा. बघा आमच्या इथे चाललंय झू बघायचा ना. हे चाललंय याचा माकडासोबत फोटो काढायचा. सगळी बोलतात माकड म्हणते माझीच गांड लाल. बघा आज आज दिसून आला माकडाची गांड लाल आहे बघा. हा बघा, हा बघा, हे बघा ह्याची माकड म्हणते माझीच गांड लाल नाही. बघा माकडाची गांड लाल आहे बघा. हे बघा इमू आहेत. इमू इमू हा इमू आहे बघा. जंगली कोंबडा वाईट. जंगली कोंबडा कुठे आहे यार? बालकुमला जाम होता पहिला, आता दिसत नाही. बराच मोठा आहे हा झू. असं गोल 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 फिरायला लागतंय. इथे झाडं पण खूप चांगली चांगली आहे. हा प्रत्येक झाडावर वगैरे कॅप्शन लिहिलेलं आहे, त्यांच्याबद्दलची माहिती लिहिलेली आहे. सो चला पुढे जाऊया, अजून काय काय आहे ते बघूया. बघा जटायू. जटायू नया कसलाच आहे बघा. दिसते का? एक नंबर. काम 25 आहे एकदम. बघा पाण्यात मगर बघा कसे आहे. इथे बरेचसे पक्षी आहेत. इथे बरंच काही बघायला भेटेल. बरेच बघा सगळे पक्षी बसलेले आहेत. बरेचसे पक्षी आहेत इथे. हा स्पॉट तर अख्खा भरलेला आहे पक्ष्यांनी. बरेच वर्षानंतर आता आपल्याला बघायला भेटणार आहे जंगलचा राजा सिंह. जंगलचा राजा सिंह. चला बघूया जंगलचा राजा. ए भाई ये उठना है. ये पैसा दे के आए रे हम लोग. ये भाई पैसा दे के आए रे तेरे को देखने के वास्ते. ऐसा क्या करता तू? ए भाई 50 दिया यार. 11:30 रागवले का आमच्या? रागवले तू? हे तुला पण 50 देऊ या आम्ही. तो बघ दुसरा उठला बघ. तो बघ उठला बघ. ए भाई भाई बरं आहेस ना? बरं आहे का? हा इकडं बघ. हा फोटो निकालते तेरा. रुक जरा. ए शेरखान भाई नाराज आहे का? इकडे नाही बघत तू. ते आयटम लोलते बा तुझी. हा इथं बघ. हा
कसलाच आहे बघा. वरत नाही जायचा तो याला इकडे जाम चीज खाले वाटत आहे. पाहू शकता डिअर आहे तिथे बरेच आहेत यार. बाबा बाबा केवढ्या बघ बापरे बाप भरपूर आहे. त्या बघ केवढ्या त्या बघ त्या लास्टला बघ तिकडे कोपऱ्याचं बाजूला सॉलिड यार बरेच आहेत. सॉलिड यार. सांबार आहे मग इडली काय आहे. ब्राऊन हरिण आणि सफेद हरिण. सॉलिड काम 25 भाई. हरिण हरिण बघा खाण्यामध्ये टाकतो बघा कसं बघा कसलाच आहे तिच्या आयला. ते तोंड नाही दिसत पण भडकलाय तो. भडकलाय. ये भाई इकडं बघ. भाई वाघ असू दे. हा इथं वाघ डोकरा पण झाले. पण हे जो धबधबा जो बनवलाय ना त्यांनी कडक वाटत. कडक बघा ना धबधबा वन साइड वाटतोय. वाघाला फुल नेचरची फिलिंग दिलेली आहे धबधब्यानी. सो त्यालाही मजा येत असेल ह्याच्यामध्ये. कडक एकदम बनवलाय. काय भारी आहे बघा. हे काय बोलतात त्याला इंडियन बघा सोडलेत काटे त्यांनी. कोणाला तरी मारलेले दिसत आहेत ते. भाई निघूया झू मधनं बाहेर. आणि संध्याकाळी बरेचसे स्पॉट्स फिरायचे आहेत. अजून मार्केट आहे बरंच काही आहे. सो चला निघूया झू मधनं बाहेर. फुलवलाय लाईव्ह बघायला मिळालाय. मोराने पिसारा फुलवलेला अडकलाय त्याचा मगाशी तो इथं वरती बसला होता. इकडून तिथं आला त्या ह्याच्यापाशी ऑस्ट्रिच पाशी आला. इकडून परत उडी मारून इकडे गेला. वा चलो क्या बात आहे. एकदा परत भाई. हे मोरे एकदा बंद करून 05 घ्या. तसाच तोच कॅमेरा आवाज तिथं बघ ऐकला. नीट करा कॅमेरा. चला मंडळी झालं. मस्त वाटत. ए मोरे क्या बात आहे. कसलाच आहे ना त्याच्यात पिसारा बघ ना. भाई एक पीस दे रा. हिला एक पीस पाहिजे. चला बाय. भाई आता पोहोचलो इथे हॉटेलवर पुन्हा. आता इकडे जेवायचं आहे. थोडा वेळ आराम करायचा आहे. पुन्हा अजून 2-3 स्पॉट आहेत तिकडे जायचं आहे. सो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि आता आम्ही फ्रेश बीच आलो. इकडे फ्रेश बीच आलो आणि आता पुन्हा निघालोय फिरण्यासाठी. सो आता कोणत्या तरी बीचला जायचंय. सो तोही दाखवतो तुम्हाला. आणि काय मजा असणार आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. सो बघा. चला आता हॉटेलवरून निघालो आणि जायचंय बीचला. कोलम बीचला जायचंय. तिथे सूर्यास्त बघायला जायचं आपल्याला. सूर्य जेव्हा मावळतो ते बघायला जायचंय. सो चला जाऊया. आणि कोलम बीचला तर पोहोचलो आता. कोवलम बीच आणि इकडचा नजारा वातावरण बघायचंय. दाखवतो बघा किती भारी आहे ते.
कसलाच नजारा आहे बघा ना, काय मजा येईल. बाबा बाबा, पाणी पण तेवढं शुद्ध आहे. पोरांची नुसती बघा चंगल चालले इथं. बाबा बाबा, काय हा 5 स्टार हॉटेल. त्यानंतर ही 2 दगडी आहेत, ही विशेष आकर्षणाचे लक्षण ठरत आहेत. आणि सूर्य चाललाय आपल्या ढगांच्या मागे, हव्या डोंगराच्या मागे कधी जातोय तो. बीच तर हा ठीकठाक आहे, बट त्याच्या बाजूला जे 2-4 हॉटेल्स आहेत ते खूप छान वाटतात. हे हॉटेल्स बघा, खूपच छान वाटतात. त्याचबरोबर हा बीचही छान आहे. आणि आता सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे. सो पाणी शुद्ध इकडचं. थोडीशी वरती वाळू खराब वाटते, पण खाली वाळूचा काही प्रभाव पडत नाही. पाणी एकदम शुद्ध आहे. ग्रीन टाईप पाणी आहे, ब्लू नाही आहे, ओशन ब्लू नाही आहे, फक्त ग्रीन टाईप पाणी आहे. पण पाणी स्वच्छ आहे. बघा, आस्ती पाण्याच्या खाली चाललाय बघा, दिसते का? सूर्य बघा, आस्ती पाण्याच्या खाली जाईल आणि मग काळोख होईल. हे तर माहिती आहे आपल्याला, काळोख होतं ते. हो 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 हो, क्या बात है यार, क्या बात है. राज्य कोणचं पण असून दे, केरला असून दे नाही तर महाराष्ट्र असून दे, हालत कोणची पण असून दे, पण कोली आगरी गीतांशिवाय मजा येणारच नाही. बघा मजा बघा कशी. देवधन तुझी जेजुरी, देवधन तुझी जेजुरी, असते आगरी कोल्यांची मजा. देवधन तुझी जेजुरी देवा सोनियाची, धन तुझी जेजुरी देवा सोनियाची, धन तुझी जेजुरी देवा सोनियाची, जेजुरी देवा सोनियाची. कोणचं पण असून दे, हालत कोणची पण असून दे, गाणी वाजतील आगरी कोल्यांची. बागेचं भोवती फुलैली सैनिया, बागेचा कोण माळी, माळिया बागेचा कोण माळी, बागेचं भोवती फुलैली सैनिया, बागेचा कोण माळी, माळिया बागेचा कोण माळी. लाली कानाला माझी बाई दिसते गोरी.